श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्रीमत्सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः, श्रीमत्कुलदैवतायै नमः, श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृतां, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहाम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते। आपदां परहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः, गोविन्दाय नमो नमः, गोविन्दाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। पांडुरंग हरि वासुदेव हरि, बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, देवर्षि नारद स्वामी महाराज की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ति मोरया, दुर्गा माता की जय, कामाख्या माता की जय। भक्तजन हो, आज या इथे आपण विठ्ठल मंदिरात त्या भगवंताच्या साक्षीने प्रवचन करण्याची संधी मला मिळत आहे। याच अखिल भारतीय कीर्तन संस्थेमध्ये मी कीर्तनालंकार ही पदवी नुकतीच प्राप्त केली आहे आणि हबप झाले आहे। माझा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरच सोपवण्यात आलेली आहे। मी कल्पना ब्रीज साठे, गेली 36 वर्ष दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीवर वृत्त निवेदिका म्हणून मी काम करते, अजूनही मी करते। अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये आपण मला पाहिलं असेल। विविध शासकीय जे कार्यक्रम आहेत, मग ते माननीय पंतप्रधान असतील, माननीय राज्यपाल असतील, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री यांचे सर्व शासकीय कार्यक्रमाचं निवेदन मी करते।
देवाच्या कृपेने आज या ठिकाणी प्रवचन करण्याची संधी मला मिळालेली आहे. देवीचा मी जय जयकार करेल तेव्हा तुम्ही जरा मला साथ द्या. आणि एवढंच सांगेन की ही देवीचीच कृपा आहे की इतकी वर्ष या मंदिरामध्ये कीर्तनं होतात, पण याच वर्षी पहिल्यांदा 9 दिवस प्रवचनं होत आहेत आणि त्यात मला प्रवचन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी देवी आईचे खूप आभार मानते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतास्मतां. नमो देवी महामाये विश्वोत्पत्तिकरे शिवे. निर्गुणे सर्वभूतेषु मातः शंकरकामदे. हे देवी, तू महामाया आहेस, सृष्टीचं रक्षण करणारी आहेस, सर्व भूतमात्रांचं कल्याण करणारी, भगवान शंकरांचंही मनोरथ पूर्ण करणारी निर्गुण रूपा तूच आहेस. तू स्वरूप आहेस आणि प्राणधारक करणारी प्राणही तूच आहेस. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. अखिल विश्वातील मंगलमय जे जे आहे त्यातील मांगल्य स्वरूपिणी प्राणीमात्रांचं शाश्वत कल्याण करणारी, सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारी आणि शरणागतांना आश्रय देणारी अशी जी गौरवर्णाची देवी आहे, त्या नारायणी देवीला अनन्य भावाने नमस्कार असो. बोला जगदंबा माते की जय. मंडळी, हिंदू धर्मामध्ये देवीची विशेष आराधना वर्षातून 2दा सांगितली जाते. वसंत ऋतूत साजरी होणारी वासंतिक नवरात्र म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी, आणि शरद ऋतूत साजरी होणारी शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची आपण उपासना करतो. पण ह्याच फक्त 2 नवरात्री नाही आहेत, अजूनही खूप साऱ्या नवरात्री आहेत. चैत्र पौष शुक्ल सप्तमी ते पौर्णिमा म्हणजे शाकंभरी नवरात्र, मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी किंवा अष्टमी ते पौर्णिमा म्हणजे योगेश्वरी अंबेजोगाई नवरात्र, चैत्र शुक्ल सप्तमी ते पौर्णिमा म्हणजे सप्तशृंगी नवरात्र, ह्या देखील नवरात्र आपण साजऱ्या करत असतो. नवरात्रात 9 दिवस आदिशक्तीची उपासना आणि आराधना आपण करतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटामध्ये देवीची स्थापना केली जाते. देवाऱ्यात अखंड नंदादीप, झेंडूच्या फुलांची माळ आणि देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा पद्धतीने नवरात्रीचं व्रत आपण सर्वजण करतो. नवरात्र साधारणपणे 9 दिवसांचं असतं, पण तिथीचा क्षय झाल्यास ते 8 दिवसांचं किंवा वृद्धी झाल्यास ते 10 दिवसांचं असतं. जसं यावर्षी ते 10 दिवसांचं आहे. चंपाषष्ठीचं नवरात्र केवळ 6 दिवसांचं असतं. आपल्याला बऱ्याच जणांना हे ठाऊक देखील असेल. बोला जगदंबा माते की जय. आदिशक्ती देवीला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरवला आहे. देवीची उग्र आणि सौम्य अशी 2 रूपं आहेत. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपं आहेत, तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपं आहेत. बोला जगदंबा माते की जय. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः उक्तान्यतानि नामानि ब्राह्मणैव महात्मना. देवीची अवतारात्मक 9 नावं आहेत. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायनी, 7वी कालरात्री, 8वी महागौरी आणि 9वी सिद्धिदात्री अशा 9 नावांनी दुर्गा प्रसिद्ध आहे. ही सर्व नावं कोणी दिलेत आपल्याला ठाऊक आहेत का? ही देवीची 9 नावं महात्मना
देवीची ही जी 9 नावं आहेत ती महात्मना ब्रह्मदेवाने सांगितलेली आहेत. नवरात्रीचा उत्सव आपण देशभरात उत्साहाने साजरा करतो. ज्यावेळी आपण देवीचा जय जयकार करतो तेव्हा एक प्रकारचा उत्साह, संचार, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते. एक प्रकारचं सामर्थ्य, आत्मविश्वास आणि आत्मबळ आपल्याला देवीच्या नामस्मरणाने मिळते. चला तर आपण देवीचा थोडा वेळ जय जयकार करूया. सामूहिक जय जयकार केल्याने त्याचे खूप फायदे देखील आहेत. जसं आपण एक वेगळी ऊर्जा ती सगळ्यांमध्ये निर्माण होते आणि त्यामुळे सामूहिक पठण जे केलं तर त्याचा जास्त फायदा होतो. तुम्ही बघा, मॅच बघायला गेला असेल मैदानामध्ये, तुम्ही स्टेडियममध्ये गेला असाल आणि जर का तिथे तुम्ही एकटेच गेला असाल, परंतु तेव्हा तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मॅचमध्ये जो संपूर्ण गोंधळ चालू असतो, सगळी लोकं जो आरडाओरडा करत असतात, त्यामुळे एक ऊर्जा सगळ्यांमध्ये निर्माण होते आणि त्या मॅच बघण्यामधला उत्साह अधिक द्विगुणित होतो. एक उदाहरण आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. चला देवीचा जय जयकार करूया. उदो बोला उदो अंबाबाईचा उदो हो, उदो बोला उदो अंबाबाईचा उदो हो, उदो बोला उदो भवानी मातेचा उदो हो, उदो बोला उदो जगदंबेचा उदो हो, उदो बोला उदो माहूर गडवासीचा उदो हो, उदो बोला उदो सप्तशृंगीचा उदो हो, उदो बोला उदो करवीर निवासिनीचा उदो हो, उदो बोला उदो रेणुका मातेचा उदो हो, उदो बोला उदो चंडिका मातेचा उदो हो, उदो बोला उदो आदिशक्तीचा उदो हो, उदो बोला उदो कामाख्या देवीचा उदो हो, उदो 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 उदो. जगदंबा माते की जय. मी तुम्हा सगळ्यांना मुद्दामून टाळ्या वाजवून जय जयकार देवीचा करायला सांगितला, कारण जेव्हा आपण टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्या ज्या नसा आहेत त्या उत्तेजित होतात आणि शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा खूप छान होतो. याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे तृतीयपंथी, ज्यांना आपण किन्नर म्हणतो, ते नेहमी त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने टाळ्या वाजवतात. तुम्ही कधीतरी पाहिले का हो की रुग्णालयामध्ये तुम्हाला एखादा किन्नर दिसला आहे? तुम्हाला कुठेच दिसणार नाही, कुठल्या दवाखान्यात दिसणार नाही, रुग्णालयात दिसणार नाही, किन्नर तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कारण त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने देवीचा उदो उद करत असताना ते फक्त टाळ्या वाजवतात आणि टाळ्या वाजवण्याचे हाच एक फायदा आहे. आता सहज आठवलं म्हणून तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. शिंपी जे असतात ते शिंपी जेव्हा आपलं पाय मशीन जेव्हा चालवतात तर आपल्याला ना 2 हृदय आहेत. एक हे इथे हृदय आहे आणि हे पोटऱ्यांमध्ये हृदय आहे. जेव्हा शिंपी जो पोटऱ्या जेव्हा तो शिवत असतो तेव्हा तो आपले पाय असे असे करत असतो आणि त्यामुळे या दुसऱ्या हृदयाला व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शिंप्याला कधीही मधुमेह होत नाही. त्यामुळे आपण जेव्हा घरी काम करत असू, बसलेलो असू, तेव्हा बसल्या बसल्या आपण असे असे पाय करायला काहीच हरकत नाही. सहज आठवलं म्हणून सांगितलं. जगदंबा माते की जय. देवीचा जय जयकार केल्यानं मंदिरातलं हे भक्तिमय मंगलमय वातावरण अधिक भक्तिमय आणि अधिक मंगलमय झालं आहे, यात काही शंका नाही आहे. वाईटावर मात करून चांगल्याचा विजय होतो, हेच आपल्याला हे उत्सव शिकवत असतात. नवरात्र उत्सव हा नारी शक्तीचा विजय आहे, म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या आतील शक्ती ओळखून त्याप्रमाणे मुकाबला करायला शिकलं पाहिजे. आजच्या या आधुनिक काळात देखील अनेक अशा स्त्रिया आहेत, त्या आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन काम करत असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सावित्रीबाई फुले, त्यांनी स्वतः आधी शिक्षण घेतलं आणि मग इतर स्त्रियांना शिक्षित केलं. त्याचप्रमाणे सिंधुताई सपकाळ, त्यांना पद्मश्री मिळालेली आहे. सिंधुताई ह्या अनाथांच्या आई झाल्या. नवऱ्याने त्यांना आणि मुलीला घराबाहेर काढलं
फलाटावर राहिल्या, रेल्वे फलाटावर राहिल्या, स्मशानात राहिल्या आणि त्यानंतर त्या अनाथांची आई झाल्या. कशा बरं झाल्या त्या अनाथांची आई? शिक्षणही नव्हतं, परंतु जिभेवर सरस्वती होती. आपले अनुभव ते लोकांसमोर त्या मांडत होत्या आणि त्यातून ते व्याख्यान संपल्यानंतर त्या पदर पसरून सगळ्यांकडे पैसे मागायच्या आणि त्या पैशातून त्यांनी या अनाथांना आपली आई म्हणून त्या संबोधू जावं लागल्या. सगळ्यांना ओळख झाली आणि त्यांना पद्मश्री देखील मिळाली. पद्मश्री तुलसी गौडा, पद्मश्री सालुमारदा तिम्मक्का पर्यावरणामध्ये त्याने खूप मोठं काम केलं आहे, त्यांना देखील पद्मश्री मिळाली आहे. राहीबाई पोपरे यांनी काय केलं तर बियाणांचं संवर्धन केलं आणि त्यांना देखील पद्मश्री मिळाली. या अशा मोठ्या स्त्रिया आहेत, त्यांची नावं आहेत, खूपच मोठ्या आहेत त्या. परंतु सामान्य गृहिणी देखील आपल्या मर्यादा ओळखून काम करत असते. या आधुनिक स्त्रियांची देखील नावं वेगवेगळी आहेत. उमा, चंदा अशी वेगवेगळी नावं आहेत, परंतु त्यांचं कार्य देखील तितकंच मोठं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही स्त्री घरामध्ये काम करत असते, घरातल्यांच्या सगळ्यांची काळजी घेत असते, पण कुठलीही अपेक्षा तिला नसते की कोणी माझं कौतुक करावं, मला 4 पैसे द्यावेत, अशी कुठलीही अपेक्षा न करता निस्वार्थपणे ती काम करत असते. तुम्ही बघा, घरामध्ये एखाद्या पोळ्या करणाऱ्या बाईला तुम्ही बोलवलं तर ती 10-12 पोळ्या करण्याचे महिन्याला 3,000 ते 3,500 रुपये घेते की नाही? घेते. परंतु आणि आपण आनंदाने देतो. एखाद्या महिन्यामध्ये जर का पाहुणे वाढले तर ती आठवण करून देते, ताई या महिन्यात पाहुणे होते बरं का. आणि मग म्हणजे तिची अपेक्षा असते की आपण जरा जास्त पैसे द्यावेत. परंतु घरातली ही स्त्री आहे, ती कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत असते, वेळेचं नियोजन करत असते. म्हणजे तिला सकाळी 8:15ची ट्रेन पकडायची असेल तर त्या हिशोबाने ती उठते, घरचं सगळं आवरते आणि 8:15ची ट्रेन पकडते. पण तिच्या या वेळेच्या व्यवस्थापनाचं कोणीही कौतुक करत नाही. परंतु हेच डबेवाले जे आपला डबा पोचवतात, त्यांच्या वेळेचं व्यवस्थापन किती चांगलं आहे म्हणून जगभरात कौतुक केलं जातं. पण तेच डबेवाले वेळेत घरी येतात, जे काय 9 वाजता येत असतील, 10 वाजता येत असतील, तेव्हा ती डबा करून देणारी स्त्री असते, तिचं कोणीच कौतुक करत नाही. खरोखरच हा विरोधाभास आहे. असो, जगदंबा माते की जय. देवीला आपण देवी माता, देवी माऊली, जय माता दी असं म्हणतो. म्हणजेच देवीला आपण आईचं स्वरूप मानतो. हीच आई भक्तांवर प्रेम करते, त्यांची काळजी घेते. बोला जगदंबा माते की जय. मी आता श्लोक म्हणणार आहे, तेव्हा तुम्ही नमस्तस्ये 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 नमो नमः म्हणा. सर्व घेणार नाही आहे, त्यातले काही मोजकेच श्लोक मी घेणार आहे. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतास्मतां. रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः. ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्ये सुखायै सततं नमः. कल्याणै प्रणतां वृद्धे सिद्धै कर्मो नमो नमः. नैरृत्ये भूभृताल्लक्ष्म्यै शर्वाण्ये ते नमो नमः. दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै. ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः. अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः. नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या.
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः। चितिरूपेण या कृष्ण मेतद्व्याप्य स्थिता जगत्। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवीला आपण विष्णू मायेच्या रूपात, चेतनेच्या रूपात, बुद्धीच्या रूपात, निद्रेच्या रूपात, शक्तीच्या रूपात, तृष्णेच्या रूपात, छायेच्या रूपात, शांतीच्या रूपात, लज्जेच्या रूपामध्ये, श्रद्धेच्या रूपात, कांतीच्या रूपात, लक्ष्मीच्या रूपात, वृत्तीच्या रूपात, स्मृतीच्या रूपात, दयेच्या रूपात, तुष्टीच्या रूपात, मातेच्या रूपात आपण तिला नेहमी वंदन करत असतो। जगदंबा माते की जय। देवीची अनेक रूपं आहेत, त्यामध्ये शांकिनी, डांकिनी, अलक्ष्मीसुद्धा आहेत। तसंच आधुनिक काळातसुद्धा सौम्य स्वभाव असलेल्या स्त्रिया आहेत आणि ज्या भांडकुदळ आहेत अशा देखील स्त्रिया आहेत। सगळीकडे सगळ्या प्रकारची माणसं ही असणारच आहेत। तुम्ही मालिकेमध्ये पाहिलं असेल तर मालिकेमध्ये खलनायिका असते आणि ती खलनायिका वाईट कृत्य करत असते। तसंच हे शंकिनी, डांकिनी, अलक्ष्मी ही तिचीच रूपं आहेत। एक दृष्टांत द्यायचा झाला तर 2 शेजारणी होत्या। त्यातली एक होती ती सौम्य स्वभावाची होती आणि दुसरी होती ती भांडकुदळ होती। तिला भांडल्याशिवाय अजिबात करमत नसे। काहीतरी कारण काढून त्या शेजारणीशी ती भांडण करत असे। एक दिवस असा येतो की तिला भांडणाला कारणच मिळत नाही। मग आता काय करायचं, भांडायचं तर आहे। मग ती काय करते, ती छान पैठणी नेसते आणि शेजारणीकडे जाते, भांडं घेऊन जाते आणि म्हणते याच्यामध्ये मला विस्तव दे। तर शेजारीण म्हणते, ती सौम्य स्वभावाची असते, तिला माहीत असतं ही असं करते रोज, पण ती लक्ष देत नाही। ती सौम्य स्वभावाची असते, ती जाते आतमध्ये आणि मग तिच्या लक्षात येतं की अरे इथं भांडं घेऊन आले, म्हणून ती परत येते आणि म्हणते अगं तू भांडं आणलंयस ना, तर ते भांडं दे, त्याच्यामध्ये मी तुला विस्तव देते। ती भांडणारी आहे, तिला तर भांडल्याशिवाय काय करमत नव्हतं। ती म्हणाली मी अजिबात भांडं देणार नाही। तर म्हणाली मग विस्तव कशात देऊ, तर ती म्हणाली हे घे माझ्या पदरामध्ये दे। तर ती सौम्य स्वभावाची बाई होती, ती म्हणाली की अगं जर एवढी भरजरी साडी नेसून आलीस तू, मी जर का तुझ्या पदरामध्ये कोळसे घातले तर पदर तुझी साडी जळून जाईल। मी जळून गेली तर काय झालं, तुझ्या बापाने दिली आहे का? बापाने हा विषय काढल्यानंतर भांडण आलंच की नाही। म्हणजे ज्यांना भांडायचे आहे, ज्यांचा स्वभाव तमोगुण ज्यांच्यामध्ये आहेत, ते काहीतरी कारण काढून हे करणार एवढं नक्की आहे। देवीचा आपण जय जयकार केलेला आहे, पण या देवीचा आहे नवरात्री शब्दांमधून नव अहोरात्र किंवा 9 विशेष रात्रींचा बोध होतो। यावेळी शक्तीच्या 9 रूपांची उपासना केली जाते, कारण रात्री हा शब्द सिद्धीचं प्रतीक आहे। भारताच्या प्राचीन ऋषीमुनींनी रात्रीला दिवसापेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे। त्यामुळेच दिवाळी, होळी, शिवरात्री, नवरात्री ह्या रात्री येतात। जर रात्रीचं महत्त्व नसतं तर अशा उत्सवांना रात्र न म्हणता दिन म्हणाले असते, म्हणजे शिवदिन, नवदिन असं म्हटलं गेलं असतं। आत्मशक्ती, मानसिक शक्ती, यौगिक शक्ती प्राप्त करण्यासाठी रात्रीचा उपयोग केला जातो। माणसाने रात्रीचं वेळेचं महत्त्व शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टीने समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे। रात्रीमध्ये निसर्गाचे सर्व अवरोध संपुष्टात येतात। आपल्या ऋषीमुनींनी हजारो लाखो वर्षापासून हे वैज्ञानिक रहस्य जाणलं आहे। आपण वैज्ञानिक कारण देखील बघूया, नवरात्री आपण का साजरं करतो त्याचं। दिवसभर काम करणं आणि रात्री झोपणं हा आपला दिनक्रम असतो, पण या उत्सव काळात आपण रात्रभर जागरण करतो। ही जागरण करण्याची शक्ती आपल्याला त्या देवीमुळे मिळते, त्या भगवंताच्या रूपाने मिळते। पण सध्या मात्र जागरण करायचं म्हटलं तर तरुण पिढीला एक वेगळंच वेड लागलेलं आहे। जागरण करणं देवीसमोर म्हणजे काय करतात ते बरं, रात्रभर जागतात ती देवी जागण्याची शक्ती देते त्यांना, पण ते जागतात काय करतात, मोबाईल घेऊन असतात किंवा अपेय पान करतात, रात्रभर धिंगाणा घालतात, पत्ते कुटतात आणि भसाड्या आवाजामध्ये अश्लील गाणी लावतात। हे जागरण आहे का हो? अजिबात नाही। त्यापेक्षा तुम्ही जेव्हा रात्री खरंच जागत असाल तेव्हा तुम्ही देवीचं नामस्मरण करा, जय जयकार करा, परंतु आजची तरुण पिढी हे करताना आपल्याला दिसत नाही। दुसरं एक सांगायचं म्हणजे आपण बघतोय सध्या पहिल्या दिवशी हा रंग, दुसऱ्या दिवशी तो रंग, तिसऱ्या दिवशी तो रंग। खरंच देवीने असे रंग सांगितलेत का?
अजिबात सांगितलेलं नाही आहे. हे जे रंग काढण्याचं जे आलं ते एका वर्तमानपत्राने त्यांचा जेव्हा खप कमी होत होता आणि तो खप वाढवण्यासाठी काय करावं म्हणून त्यांनी एक युक्ती केली आणि महिलांना सामील करून घेण्यासाठी त्यांनी हा रंग पहिल्या दिवशी, आता दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी असते. ब्रह्मचारिणीचं तुम्ही रूप पाहिलं असेल तर शुभ्र साडी असते, पांढरी साडी असते, तिच्या हातात कमंडलू असतं. पण आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी कुठला रंग होतो मला माहीत नाही, पण हा लाल रंग होता. म्हणजे होता की नाही, पण देवीने किंवा पुराणामध्ये कुठेच धर्मामध्ये आपल्याला असं सांगितलेलं नाही आहे की या दिवशी हा रंग, या दिवशी हा रंग. पण आपण भोळ्या बाबड्या बायका आपण हे ऐकतो आणि त्याचं अनुकरण करतो. आणि हेच त्या वर्तमानपत्रवाल्यांना माहीत होतं, म्हणूनच त्यांनी हे असं केलं. आणि आपणही काय विचार करतो, जाऊ दे ना, आज कुठल्या रंगाचा ड्रेस घालायचा, कुठल्या रंगाची साडी नेसायची, कशाला एवढा विचार करायचा, दिलाय ना हा रंग, नेसूया आपण. असा आपणही एक भोळा बाबडा विचार करतो. सगळ्यांना पटतंय ते. आपणही असा भोळा बाबडा विचार करतो आणि त्या रंगाची साडी नेसून मोकळे होतो. बोला जगदंबा माते की जय. आपण पाहिलं असेल, वैज्ञानिक आपण कारण बघतोय, आपण जर पाहिलं असेल तर दिवसा जर आपण कोणाला हाक मारली तर ती जास्त दूरपर्यंत ऐकू जात नाही. दिवसा असणारा आवाज, गोंधळ हे जरी कारण असलं तरी त्यामागील वैज्ञानिक कारण असं आहे की सूर्याची किरणं आवाज लहरी, रेडिओ लहरींना प्रतिबंध करतात. मी आकाशवाणी, दूरदर्शनवर आहे त्यामुळे या रेडिओ लहरी वगैरे हे सगळं मला माहीतच आहे. परंतु रेडिओ हे याचं उत्तम उदाहरण आहे. कारण आपण अनुभवलं असेल की कमी शक्तीच्या सूक्ष्म लहरींच्या रेडिओ स्टेशनला दिवसा पकडणं शक्य नसतं. परंतु सूर्यास्तानंतर मात्र छोट्यातल्या छोट्या रेडिओ स्टेशनला रेडिओ लहरींना पकडणं शक्य असतं. यामागे वैज्ञानिक सिद्धांत असा आहे की सूर्याची किरणं दिवसा रेडिओ लहरींना अडवतात. त्याचप्रमाणे मंत्र, जपाच्या ज्या लहरी आहेत त्यासुद्धा आपण जेव्हा दिवसा म्हणतो तेव्हा त्यामध्ये अडचण येते. त्यामुळे ऋषीमुनींनी रात्रीचं महत्त्व दिवसापेक्षा जास्त सांगितलं आहे. मंदिरामध्ये घंटा आणि शंखाच्या आवाजाच्या स्पंदनाने दूरपर्यंत वातावरण शुद्ध होतं, कीटाणुरहित होतं. हेच रात्रीचं तर्कशुद्ध महत्त्व आहे. त्या वैज्ञानिक तत्त्वांना लक्षात ठेवून आपल्याला इच्छा, मनोकामना तसंच शक्तिशाली विचार लहरींना जे रात्रीत वायुमंडलामध्ये योग्य विधी करून पाठवतात त्यांच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. म्हणजे आपण हे सगळं करत असताना जप, तप जे काही करत असतो ते रात्रीच्या वेळी केलं. म्हणून बघा ब्रह्ममुहूर्ताला आपण उठतो, 3:30 वाजता आपण उठतो. का उठतो? देवाची वेळ आहे, देवाला आपल्याला तेव्हा भेटायचं आहे आणि म्हणून आपण ब्रह्ममुहूर्ताला 3:30 वाजता पहाटे उठतो. याचं कारणच ते आहे कारण तुम्ही जे नामस्मरण कराल, देवाचं नाव घ्याल ते तिथपर्यंत पोचणार आहे. का? कारण तिथे कुठेही लहरींना अडचण येत नाही. आता वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आपण थोडक्यात बघूया. पृथ्वीद्वारा होणाऱ्या सूर्याच्या परिक्रमाच्या 4 संधिकाल आहेत. त्यामध्ये मार्च आणि सप्टेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या मुख्य 2 महत्त्वाच्या नवरात्री येतात. यामध्ये रोगाच्या आक्रमणाची सर्वाधिक शक्यता असते. मार्च आणि सप्टेंबर. कोरोना कधी आला होता? मार्चमध्ये आला होता. म्हणूनच शरीराला निरोगी, शुद्ध आणि तन मनाला निर्मळ तसंच पूर्णपणे निरोगी स्वस्थ ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्रताला नवरात्र असं म्हणतात. आणि शरीरात निवास करणाऱ्या जीवनीशक्तीला दुर्गा असं म्हटलं आहे. शरीरातील मुख्य इंद्रियांमध्ये शिस्त, स्वच्छता, तारतम्य स्थापित करण्यासाठी तसंच शरीराला क्रियाशील ठेवण्यासाठी शरीरातील 9 द्वारांना शुद्ध ठेवण्यासाठी 9 दिवस साजरे करतो आपण. म्हणूनच या 9 दिवसांसाठी 9 मातेची रूपं सांगितली आहेत. 9 दिवसात हवन, पूजन केलं की यामध्ये अनेक औषधी वनस्पती असतात. आता मी म्हटलं जसं प्रतिकारशक्ती वाढवायची असते आपल्याला आणि म्हणूनच ही औषधी या हवनामध्ये, होमामध्ये टाकली जाते जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे तुम्ही बघा की आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी किती विचार केला या सगळ्या गोष्टींचा की या दरम्यान मार्च आणि सप्टेंबरमध्ये रोग येण्याची शक्यता आहे तर काय करायला पाहिजे आणि तेव्हा या नवरात्री आपण साजऱ्या करतो. नववर्षात अन्न, धन, व्यापार आणि सुखशांतीचं आकलन केलं जातं. नवरात्रीमध्ये देवी आणि नवग्रहाची देखील पूजा केली जाते. जीवनभर आयुष्यात सुखसमाधान यामुळे लाभतं असं म्हणतात. धार्मिकदृष्ट्या नवरात्रीचं वेगळं महत्त्व आहे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं आपण
तर धार्मिकदृष्ट्या देखील त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण आदिशक्तीने आपल्या शक्तीने, मायेने संपूर्ण सृष्टीला आपल्या सावलीत ठेवलं आहे. शिक्षिकेने काहीच म्हटलं नाही. त्याला म्हटलं, ठीक आहे, तुझं म्हणणं आपण ग्राह्य धरूया, परंतु मी एक गोष्ट तुला करायला सांगते, ती केलीस तर मात्र मी तुझं ऐकेन. मी आधी पितृदेवो भव म्हणेन. असं तो म्हणाला, ठीक आहे म्हणून. आणि मग त्या शिक्षिकेने त्याच्या पोटावर 2 विटा बांधल्या आणि त्याला सांगितलं की जी आई तुझी काम करते, घरामध्ये स्वयंपाक करते, धुणं भांडी करते, केर लादी करते, ती सगळी कामं तू ह्या 2 विटा पोटाला बांधून करायची. आणि मग तो मुलगा म्हणतो, ठीक आहे, त्यात काय कठीण आहे म्हणे, असं तो म्हणाला. आणि तो गेला घरी, स्वयंपाक करायला लागला. त्या 2 विटा पोटाला लागत होत्या. त्याला ते काही जमत नव्हतं. कपडे धुवायला गेला, वागता येत नव्हतं, पाठ भरून आली, पाठ दुखायला लागले. अशा रीतीने त्याला काहीच जमलं नाही. आणि शिक्षिकेने त्याला 9 तास दिले होते. 9 तास फक्त या 2 विटा तू पोटावर बांधायच्या. पण 3 तास झाल्यानंतरच तो मुलगा वर्गात आला आणि शिक्षिकेला म्हणाला की मला माफ करा, मला हे काय विटा बांधून काम करणं जमणार नाही आहे. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, मातृदेवो भव. कारण जी स्त्री एका गर्भाला 9 महिने आपल्या पोटात ठेवते, बरं असं नाही ना नुसती पोटात ठेवते आणि शांतपणे झोपू नये असं नाही ना, ती सर्व कामं करत असते. त्यामुळे त्या मुलाला देखील पटलं की आपण पहिला मान हा आईला द्यायला पाहिजे. जगदंबा माते की जय. या 9 देवींची साधना आणि 10 महाविद्यांचं अधिक महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये 10 महाविद्यांच्या साधनेमुळे देवींना प्रसन्न केलं जातं. 10 महाविद्यांमध्ये देवींमध्ये प्रामुख्याने 10 रूपं आहेत. काली, तारा, छिन्नमस्त, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मा पितांबरा मातंगी आणि कमला. अशा 10 महाविद्या आहेत. 9 देवी आहेतच, पण ह्या 10 महाविद्या आहेत. ही महाविद्यांची नावं ऐकली होते का तुम्ही कधी? कदाचित तुम्ही ऐकली देखील असतील. यामध्ये एक देवी आहे बगलामुखी, आणि त्या बगलामुखी मातेचा मंत्र मी म्हणते. ओम ह्रीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय जिह्वां कीलय बुद्धिं विनाशय ह्रीं ओम स्वाहा. ओम ह्रीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय जिह्वां कीलय बुद्धिं विनाशय ह्रीं ओम स्वाहा. किती छान वाटतं ना मंत्र ऐकताना. हा बगलामुखी मातेचा मंत्र आहे. तुमचे काही कामं होत नसतील, तुम्हाला खूप शत्रू असतील, तुमच्यावर जळणारे खूप असतील आणि कोर्ट कचेरीची जर तुमची कामं होत नसतील तर रात्री 12च्या आत हा मंत्र म्हणावा. रात्री 12 नंतर म्हणू नये मात्र, पण रात्री 12च्या आत ह्या मंत्राचा जप करावा. तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचे शत्रू जरा कमी होत आहेत, तुमची जी कामं राहिली आहेत ती पटापट होतील. बोला जगदंबा माते की जय. प्रत्येक महाविद्या विविध फळं देणारी तसंच सिद्धी देणारी आहे. 10 महाविद्यांची प्रमुख देवी तसंच एक महाविद्या महाकाली आहे. 10 महाविद्या साधनेमध्ये बीज मंत्राचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. दक्षिणेमध्ये या 10 महाविद्यांचं मंदिर आहे. कधी त्या बाजूला गेलात तर अवश्य त्या मंदिरांना जाऊन भेट द्या. 10 महाविद्या साधनेमुळे सर्वात कठीण समस्या देखील टळू शकते. जर आपण कुठल्याही देवाची पूजा करत असाल, ऐका, जर तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करत असाल पण शक्तीची पूजा केली नाही तर ती पूजा व्यर्थ आहे. शक्तीचं योगविद्येमध्ये महत्त्व आहे. कुंडलिनी शक्तीला जागृत केल्याशिवाय योगसिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. या काळात संपूर्ण नवरात्रीत काही साधक भक्त पद्मासन सिद्धासनात बसून बीजमंत्राच्या जपातून विशेष सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. नवरात्रात 51 पीठांमध्ये भक्तांचा समूह शक्तीच्या उपासनेसाठी एकत्र येतो. जे भक्त साधक शक्तिपीठांमध्ये जाऊ शकत नाही ते आपल्या घरी बसून शक्तीला, माता, आईला आवाहन करतात. बोला जगदंबा माते की जय. थोडासा आपण गजर करूया. जय श्री अंबे जय जगदंबे, जय श्री अंबे जय जगदंबे, जय श्री अंबे जय जगदंबे, जय श्री अंबे जय जगदंबे,
जय श्री अंबे जय जगदंबे जय श्री अंबे जय जगदम जय श्री अंबे जय जगदंबे जय श्री अंबे जय जगदंबे जय श्री अंबे जय जगदंबे जय श्री अंबे जय जगदम जय श्री अंबे जय जगदंबे जय श्री अंबे जय जगदंबे बोला जगदंबा माते की जय. आज खरं तर अष्टमी दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत होती आणि आता नवमी लागलेली आहे. 9व्या दिवशी आपण सिद्धिदात्री या देवीला त्या स्वरूपामध्ये तिची पूजा करतो. या देवीच्या आराधनेमध्ये सर्व प्रकारची सिद्धी आपल्याला प्राप्त होते. कमळाच्या आसनावर बसलेल्या देवीच्या हातात कमळ आहे, शंख आहे, गदा आहे आणि सुदर्शन चक्र देखील आहे. देवतागण, ऋषीगण, असुर, मनुष्य हे तिचे भक्त आहेत. देवीची आराधना करणाऱ्या सर्वांवर तिची कृपादृष्टी असते. त्यामुळे यश, बळ, धन प्राप्त होतं. मातेच्या आशीर्वादामुळे आपण कठीण प्रसंगातून मार्ग काढू शकतो. देवी पुराणानुसार भगवान शंकराने शक्ती स्वरूपातील याच देवीची उपासना करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या, ज्यामुळे शिवाचं अर्धशरीर स्त्रीचं झालं होतं. शिवाचं हे स्वरूप अर्धनारीश्वर या नावाने देखील प्रसिद्ध आहे. मा सिद्धिदात्री सिंहवाहिनी असून तिला देवी सरस्वतीचं स्वरूप म्हणून मानलं जातं, जी श्वेत वस्त्र धारण करून भक्तांना मार्गदर्शन करते. सिद्धिदात्री माते की जय. पुन्हा एकदा आपण 9 देवींचा जय जयकार करूया. कारण सर्व देवींची मी माहिती घेतली नाही आहे, कारण आपण 9 दिवस इथे प्रवचन ऐकणार आहात. प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणीची माहिती दिलेली आहे, प्रत्येक देवीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे पण 9 देवींचं एकदा स्मरण आपण करूया. उदो बोला उदो शैलपुत्रीचा उदो हो, उदो बोला उदो उदो बोला उदो ब्रह्मचारीचा उदो हो, उदो बोला उदो चंद्र घंट मातीचा उदो हो, उदो बोला उदो कुष्मांडा मातेचा उदो हो, उदो बोला उदो स्कंद मातेचा उदो हो, उदो बोला उदो कात्यायनीचा उदो हो, उदो बोला उदो काल रात्रीचा उदो हो, उदो बोला उदो महागौरीचा उदो हो, उदो बोला उदो सिद्धिदात्रीचा उदो हो, जगदंबा माते की जय. भाविक हो, भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपदात पिकं तयार होतात. या महिन्यात पार्थिव गणेशाची म्हणजे पृथ्वीची पूजा केली जाते. त्यानंतर पितृपक्षात पितरांचं स्मरण केलं जातं. या ठिकाणी मी एक तुम्हाला सांगेन की आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना प्रश्न पडतो, हे का करायचं, कशाला करायचं. पण ही पितरांची पूजा या 15 दिवसात करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच मी एके ठिकाणी ऐकलं की गुरुजी जोशी म्हणून त्यांचं नाव होतं, ते सांगत होते की जेव्हा आपला देह आपण सोडतो, आत्मा निघून जातो आपल्या देहातनं, तेव्हा तो कुठे आणि कसा फिरत असतो आणि त्याला मार्ग दाखवण्याचं काम या आपण दिवसामध्ये करायचं असतं. जेव्हा एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याने एक छान उदाहरण दिलं. एक मुलगा होता जो परदेशात होता आणि त्याचे वडील वारले. तो आला इथे मुंबईमध्ये आणि तो म्हणाला, गुरुजींना हो ते जे काय आहे ना ते तुम्ही पटापट आटपा, माझं रात्रीचं फ्लाईट आहे, जे काय आहे ते लवकर आटपा. त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की बाळा हे असं नसतं, हे असं असतं, आपण पिंडदान करतो म्हणजे काय देतो, त्यांच्याबरोबर प्रवासाला आपण त्यांच्यासाठी काहीतरी खाणं देतो, 9व्या दिवशी हे करतो, 10व्या दिवशी ते करतो, असं सगळं समजावून सांगितलं. पण तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला जे काय आहे ते लवकर करा, माझं रात्रीचं फ्लाईट आहे, मला जायचं आहे. गुरुजी म्हणाले ठीक आहे. आणि जेव्हा त्याने ते पिंड ठेवला आणि एक कावळा येऊन त्या पिंडाला शिवला, लगेच शिवला कावळा.
आणि तो शिवल्यानंतर मात्र तो मुलगा ढसाढसा रडायला लागला. इतका रडायला लागला की गुरुजींना कळेना की अरे कावळा तर शिवला, तर मग तू का रडतोयस? म्हणून त्यांनी त्याला विचारलं की तू का रडतोयस बरं? तो म्हणाला तुम्ही त्या कावळ्याकडे पाहिलंत का हो? तर गुरुजी म्हणाले नाही, कावळ्यासारखा कावळा, त्याच्यात काय बघायचं, मी नाही पाहिलं. तो म्हणे त्या कावळ्याला ना एक पाय होता आणि माझ्या वडिलांना देखील एकच पाय होता. आणि ते पाहिल्यानंतर तो मुलगा ढसाढसा रडला आणि त्या गुरुजींना म्हणाला की गुरुजी मी आता थांबणार आहे. तुम्ही जे काही दिवस करणार आहात 9, 10, 11, 12, 13 जे काही दिवस करणार आहात ते मी अगदी प्रामाणिकपणे मनोभावे करणार आहे. म्हणजे आपण हे म्हणतो की हे काय आहे, याच्यामध्ये काय आहे, कावळाच का, दुसरा पक्षी का नाही? पण कावळा आहे ना, तो शिजलेलं अन्न खातो आणि दुसरे पक्षी आहेत ना, ते शिजलेलं अन्न काही नाही खात. ते कडधान्य खातील, काहीतरी डाळी खातील, गहू खातील आणि म्हणून कावळा असतो. म्हणजे इतका आपल्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी इतका विचार करून ह्या सगळ्या गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. आपणच कुठेतरी कमी पडतो या तरुण पिढीला समजावून सांगण्यामध्ये आणि मला असं वाटतं की आपण त्याचं महत्त्व या तरुण पिढीला सांगायला पाहिजे. आत्ताच्या जमान्यामध्ये काय करतात माहिती आहे का? गुरुजींना विचारतात काय हे 10वं, 12वं, 13वं ह्याला किती खर्च येईल हो? तर गुरुजी म्हणतात काहीतरी येतील 25,000 खर्च येईल. आता महागाई वाढली म्हणून 25,000. मग ते काय म्हणतात ठीक आहे हे 25,000 आम्ही एका ब्राह्मणाला देतो किंवा तुम्हाला देतो किंवा कुठल्यातरी संस्थेला दान करतो. पण ते दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळणार नाही आहे, तुमच्या पितरांना मोक्ष मिळणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे सर्व विधी जे आपल्या सांगितलेले आहेत, आपल्या पुराणामध्ये ऋषीमुनींनी सांगितले आहेत, ते आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अश्विन महिन्यामध्ये पिकं घरात येतात, अशातच नवरात्र येतात. नवरात्रातली पूजा म्हणजे आदिशक्तीची पूजा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाशक्तीची पूजा म्हणजे नवरात्र पूजा. दुर्गा पूजा म्हणजे महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती यांची पूजा. श्री महाकाली ही शरीर सामर्थ्याची देवता आहे. महाकाली हे रूप तमोगुणी मानलं जातं. श्री महालक्ष्मी ही धनलक्ष्मी, ध्यानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी आणि शौर्यलक्ष्मीची देवता आहे. महालक्ष्मी ही रजोगुणी रूप मानलं जातं. श्री महासरस्वती विद्येची देवता आहे आणि तिचं रूप हे सत्वगुणी मानलं जातं. साक्षात परमात्म्याने मातृरूपात स्वतःचा केलेला आविष्कार म्हणजे देवी. साक्षात परमेश्वराने मातृरूपात स्वतःचा केलेला आविष्कार म्हणजे देवी. ही आदिशक्ती देवमाता विश्वजननी आहे. सत्ययुगात पराविद्या, त्रेतायुगात श्रीविद्या, द्वापारयुगात ती ब्रह्मविद्या आणि कलियुगात ती शक्तिविद्या आहे. माणसाला ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती देणारी ती आदिशक्ती आहे. आपण सकाळी उठल्यापासून ह्या सगळी कामं करत असतो. ही कोण आपल्याला शक्ती देते? ही आदिशक्ती आपल्याला सगळी बुद्धी देत असते आणि आपल्याकडून ही सगळी कामं करून घेत असते. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत, तुम्हाला माहीतच आहे. कोल्हापूर, धाराशिव, नांदेड इथे पूर्ण शक्तिपीठं आणि नाशिकमध्ये अर्धशक्तिपीठ आहे. या सर्व तीर्थक्षेत्रांना मोठा मान आहे, कारण ही तीर्थक्षेत्र जागृत आहेत असे मानलं जातं. 9 दिवस आपण देवीचा जागर केल्यानंतर येते ती विजयादशमी. अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी तसंच दसरा आपण म्हणतो. विजयादशमी हा विकासाचा, वैभवाचा आणि विजयाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक आचार विचारात, उत्सव समारंभात, व्रतवैकल्यात जीवन समृद्ध करण्यासाठी तसंच आनंद वाढवण्यासाठी विचार केलेला आहे. निसर्गाशी एकरूपता हे तर भारतीय संस्कृतीचं प्रधान अंग आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर अपराजिता देवीचं पूजन करावं असं पूर्वजांनी सांगितलेलं आहे. ही देवी विजय देते. या दिवशी सीमोल्लंघन आणि शमीपूजन हे मुख्य विधी केले जातात. मातृरूपाने भ्रातृरूपापर्यंत विश्वात भरून राहिलेली चेतना म्हणजे दुर्गा मातेची विविध रूपं आहेत. मार्कंडेय ऋषींची ही कल्पना आहे आणि त्या आत्मचैतन्याचा साक्षात्कार साधणं ही त्या आदिमायेची उपासना आहे. मोह, अज्ञान, अहंकार या सर्वांचा नाश करून त्यावर विजय मिळवून सत्य, ज्ञान, प्रकाश याची प्राप्ती करून घेणं हे मानवी जीवनाचं मंगल ध्येय आहे. ते साध्य करायचं असेल तर प्रत्येकाच्या हृदयात ज्योतिरूपाने
चैतन्य रूपाने वास करणाऱ्या विश्वचैतन्याला, आदिमायेला, जगज्जननीला आपण शरण गेलं पाहिजे. हाच दिव्य आणि संपूर्ण वैज्ञानिक संदेश आणि आदेश सप्तशतीचा कर्ता मार्कंडेय ऋषी यांनी सांगितला आहे. देवीचा आणि असुरांचा संग्राम हे एक रूपक आहे. माणसाच्या मनातला तो निरंतर लढा आहे. दैवी आणि पाशवी शक्तीचा तो लढा आहे. आपण म्हणतो की राग, लोभ, मोह, मद, मत्सर आपण सगळे हे आपले शत्रू आहेत. ह्यांच्यावर आपण विजय मिळवला तर खऱ्या अर्थाने आपण विजयादशमी साजरी करू शकतो. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. मी आता शिकत होते कीर्तनालंकार, आता नुकतीच झाले. तर आम्हाला अभ्यासाला 2ऱ्या वर्षाला आणि 3ऱ्या वर्षाला असं आहे की तुम्ही जायचं आणि कुठे कीर्तन चालू आहे त्या कीर्तन पाहायचं आणि जे जे काही कीर्तनकाराने सांगितले ते लिहून त्या फॉर्ममध्ये लिहून ते फॉर्म आम्ही द्यायचे. असा अभ्यासक्रमाचा तो एक भाग आहे. आम्ही त्याला प्रकल्प म्हणतो. अशीच मी एकदा एका मंदिरात गेले होते आणि कीर्तन सुरू होतं आणि त्या मंदिरामध्ये अशी प्रथा होती की एक वीणा घेऊन मागे वीणेकरी उभं राहणार, नामस्मरण करत राहणार, इथे कीर्तन सुरू राहणार. आणि मी ते कीर्तन शरदबुवा घागांचं ते कीर्तन होतं आणि मी ऐकत होते. बऱ्याचशा अशा बायका बसलेल्या होत्या आणि चालू होतं कीर्तन. एक मुलगी होती, ती वीणा घेऊन उभी राहिली. कोणी दुसरं आलं की ती वीणा त्या व्यक्तीकडे सुपूर्द करायची, बाजूला उभी राहायची. मग 2रा, 3रा, 4था गेल्यानंतर 5वी पुन्हा ती जायची, ती वीणा घेऊन उभी राहायची. असं बराच वेळ चाललेलं होतं. म्हणजे 1.5 तास कीर्तन असतं की नाही. तर 1.5 तासामध्ये मीच तरी तिला 6 वेळा पाहिलं की ती तिथे जाऊन नामस्मरण करते. माझ्या बाजूला 2घी जणी बसल्या होत्या. त्यांची नातवंड इथे तिथे नाचत होती आणि त्या एकमेकींशी गप्पा मारत होत्या. म्हणजे त्या कीर्तन ऐकायला आल्या होत्या, कशाला आल्या होत्या माहीत नाही, पण त्या गप्पा मारत होत्या. आणि त्यातली एक जण दुसरीला म्हणाली, पाहिलंस तू किती वेळा जाऊन तिथे उभी राहते, पाहिलंस? हां, असं ती म्हणाली. तर ती म्हणाली, हो अगं, आता ती किती वेळा गेली आहे तिथे जाऊन उभी राहिली. आता संध्याकाळी बघ तिचा नवरा आला ना की तो नवरा पण असंच करतो. मला खूप आश्चर्य वाटलं की आपण देवाच्या मंदिरामध्ये बसलो आहे, छान असं देवाचं नामस्मरण करतो आहे, बुवा तिकडे कीर्तन करतायत आणि एक मुलगी देवाचं नामस्मरण करते, काही वाईट तर करत नाही आहे ना. मग कशाला आपल्याला हा मत्सर हवा, कशाला तिचा हेवा करायला हवा, कशाला तिचा राग करायला हवा. म्हणजे या गोष्टींवर जर आपण विजय मिळवला ना तर आपण खूप काही साध्य करू. आता पूर्वीसारखे महिषासूर सारखे काही राक्षस राहिलेले नाही आहेत, पण माणसाच्या रूपामध्ये अनेक राक्षस आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि त्यांना आपण शोधून काढलं पाहिजे आणि त्यासाठी आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण आपल्या मुलींवर लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्ही आता जर पाहिलं असेल तर कोलकात्यामध्ये जी घटना घडली, डॉक्टर मुलगी, हो चांगली शिकलेली मुलगी, ती आईवडिलांची एकुलती एक, कष्टाने त्याने तिला वाढवलं. आता त्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल, परंतु एका मानवी रूपात असलेल्या राक्षसाच्या मनात वाईट विचार आला आणि त्याच्या हातून ते कृत्य घडलं. तर हे जे आहे समाजामध्ये जे धर्म आहे, आपण म्हणतो असंगाशी संग करतो, धर्माला आपण विसरतो, ते आपण विसरलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा असं आपण विसरतो ना तेव्हा काय होतं माहिती आहे, 35 तुकडे होऊन फ्रीजमध्ये आपण पडून राहतो. एक हिंदू मुलगी असंगाशी संग केला, धर्माचं पालन केलं नाही आणि शेवटी तिला आपला मृत्यू गमवावा लागला. मंडळी, आपण आज इथे कामाख्या देवीचा, मातृशक्तीचा अनुभव घेण्यासाठी इथे जमलो आहोत. आधी मी देवीची रूपं, त्याची महती, वैज्ञानिक दृष्टिकोन, धार्मिक दृष्टिकोन हे सगळं सांगितलं. आता आपण कामाख्या देवीविषयी बोलूया, जी आपल्याला चालवते, पोचते आणि नव्या जीवनाला जन्म देते. या जगात आईशिवाय उत्पत्ती शक्य आहे का हो? मुळीच नाही. कारण माणसाचा पहिला श्वास, पहिलं अन्न, पहिला शब्द सगळं 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 आईच्या कुशीतून येतं. म्हणूनच आई म्हणजे केवळ जननी नाही, आई म्हणजे अपत्याची नाही तर संस्काराची जननी आहे. त्यामुळे हे संस्कार आपण विसरू नये हीच विनंती आहे. सध्या संस्काराची गरज आहे. म्हणूनच जिथे जिथे संस्काराची कमतरता असते तिथे मी मगाशी सांगितलं तशा घटना घडतात,
जगदंबा माते की जय. स्त्री शक्तीचं सर्वोच्च अधिष्ठान तत्वस्वरूप प्रतीक म्हणजे आज आपण ज्या देवीचं स्मरण करणार आहोत ती कामाख्या देवी. भारतभूमीमध्ये असंख्य देवालय शक्तिपीठांची माळ अक्षरशः विखुरलेली आहे. पण आसामच्या नीलाचल पर्वतावर वसलेलं कामाख्या शक्तिपीठ हे अद्वितीय आहे. कारण हे मंदिर फक्त विटांचं दगडांचं नाही तर संपूर्ण सृष्टीमागे मातृशक्तीचं ते प्रतीक आहे. इथे मूर्ती नाही तर आहे तत्व, एक नैसर्गिक खडक योनीपीठ जे सतत भूमिगत जलाने ओलसर असतं. हा ओलावा फक्त पाण्याचा नाही, तो आहे मातृकरुणेचा, जीवनशक्तीचा, अखंड सृजनाचा. बोला कामाख्या माते की जय. कामाख्या म्हणजे कामना पूर्ण करणारी, कामना आपल्या पूर्ण करणारी माता. कामाख्या म्हणजे इच्छांना मर्यादा घालणारी माता. आसाम राज्यात गुवाहाटीच्या जवळील नीलाचल पर्वतावर हे अद्वितीय शक्तिपीठ आहे. भारतातील 51 शक्तिपीठांमध्ये कामाख्या प्राचीनतेने, गूढतेने आणि तत्वगर्भतेने विशेष आहे. कामाख्या या नावातच मातेचं तत्व आहे. काम म्हणजे इच्छा, ओढ, आकांक्षा. आख्या म्हणजे सीमा, मर्यादा आणि दिशा. म्हणजे जी इच्छांना मर्यादा देऊन त्यांना धर्माची दिशा देते ती कामाख्या. लग्न हा सुद्धा एक संस्कार आहे, धर्म आहे आपला. परंतु आजकाल काय करतात तरुण पिढी, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आणि मग त्यानंतर जे मूल होतं त्या बिचाऱ्याचं काय भवितव्य असणार आहे त्याचं सांगा बरं. आणि म्हणूनच आपण आपल्या सनातन धर्माने घालून दिलेल्या बंधनाचं पालन केलं पाहिजे. इच्छापूर्ती करणारी ही कामाख्या देवी आहे. तुम्हाला आठवत असेल तर 3-3.5 वर्षापूर्वी ही देवी खूप चर्चेत आली होती. आठवते तुम्हाला? तर माननीय एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे 40 आमदार या देवीच्या दर्शनाला गेले होते आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. ते मुख्यमंत्री झाले आणि मग पुन्हा ते सर्वांना घेऊन तिकडे त्या कामाख्या देवीला गेले होते. त्यामुळे ही देवी इकडे खूप चर्चेत आली होती. कारण ही आसामची देवी आहे, आपल्या इकडे फार जणांना माहीत नाही आहे. आणि तेव्हा एक राजकारणी असा बोलला होता, तो असं म्हणाला होता की 40 रेडे तिथे गेले आहेत तर देवीला बळी द्या, अशा पद्धतीचं वक्तव्य त्याने केलं होतं. असं तो त्यांचा भाग झाला. पण देवी काही रक्ताची भुकेलेली नाही आहे. ती फक्त आणि फक्त आपल्या भक्तीची भुकेलेली आहे. आणि ज्या समाजामध्ये वाईट रूढी आहेत त्याच्यावर संत एकनाथाने 300 भारुडं लिहिलेली आहेत. जे समाजामध्ये वाईट घडते त्याच्यासाठीच त्यांनी ही 300 भारुडं लिहिली. मग त्याच्यात दार उघडवया दार उघड असेल, येड लागलं अशी एकनाथाने 300 भारुडं लिहिलेली आहेत. भारतभूमीवर स्त्री शक्तीचा विविध अधिष्ठानं पसरलेली आहेत. काशीची विश्वलक्ष्मी, कोलकात्याचा कालीघाट, उडुपीची महालक्ष्मी आणि आसामची कामाख्या. सतीदेवीच्या देहाचे अवयव जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठं निर्माण झाली. नीलाचल पर्वतावर सतीची योनी पडल्याचं मानलं जातं. कामाख्या मंदिरापासून खूप दूरवर असं म्हणतात की तिकडे अघोरी विद्या होते. एक गाव आहे तिकडे आणि त्या ठिकाणी असं म्हणतात, मी अजून गेले नाही आहे तिकडे त्यामुळे मी सांगू नाही शकत, पण असं मान्यता आहे की कामाख्या देवीपासून दूर एक गाव आहे, एक अख्खं गाव आहे जिथे अघोरी विद्या केली जाते. आणि तिथे जे साधू आहेत त्यांच्या नजरेला नजर तुम्ही जरी मिळवलीत तरी तुम्ही संमोहित व्हाल असं म्हटलं जातं. एकदा जाऊन बघायला पाहिजे ते. आणि म्हणूनच ह्या सृजनाचं हे आदिस्रोत्र मानलं जातं आहे आणि म्हणूनच याला महापीठ असंही म्हणतात. शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे सृजन, याचं ऐक्य जगाला उभं ठेवतं. कामाख्या त्या ऐक्याचं स्पंदन आहे, प्रतीक आहे. स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे सृजन, स्त्री म्हणजे जीवनाचा उगम. स्त्री देह, तिचं आरोग्य, तिच्या जैविक चक्रांचा सन्मान ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर आध्यात्मिक कर्तव्य आहे. या पवित्र स्थळी येणं म्हणजे केवळ दर्शन नाही तर हा संस्कार आहे. घरात, शाळेत, समाजामध्ये आदर, स्वच्छता, समता वाढवणं ही देवीची आपली खरी पूजा आहे. आता मात्र शाळेतच मुलींना त्या 4 दिवसांचं महत्त्व सांगितलं जातं. त्या दिवसात घ्यावयाची काळजी,
रजस्वल आल्यानंतर काय करायचं याचं महत्त्व शाळेमध्ये शिकवलं जातं. कामाख्या देवी हे योनिपीठ असल्यामुळे देवीला देखील रजस्वलाती होते आणि या काळात मंदिर 3 दिवस पूर्णपणे बंद असतं. कितीही अतिमहत्त्वाची व्यक्ती आली तरीसुद्धा हे मंदिर उघडलं जात नाही. आणि या काळात देवीला, त्याचप्रमाणे देवीच्या मंदिरामध्ये पांढरं शुभ्र वस्त्र अंथरलेलं असतं आणि जेव्हा 4थ्या दिवशी द्वार उघडलं जातं तेव्हा ते पूर्ण जे वस्त्र आहे ते लाल झालेलं असतं आणि त्यालाच रक्तवस्त्र असं म्हणतात. आणि हे रक्तवस्त्र तिथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून छोटे छोटे तुकडे करून दिलं जातं. आणि हे रक्तवस्त्र मिळवण्यासाठी लोक कुठून कुठून येतात, लांबून येतात, रात्रभर जागतात, तिथे उभे राहतात रांगेमध्ये आणि ते रक्तवस्त्र मिळाल्यानंतर वेडेपिसे होतात. मी माझ्या परिचितांचा एक अनुभव तुम्हाला सांगते आणि तो म्हणजे असं की त्यांना माहीत नव्हतं रक्तवस्त्र काय वगैरे, काहीच माहीत नव्हतं, पण त्या देवीची उपासना करतात. देवीचं दुर्गा सप्तशती त्या शिकलेल्या आहेत आणि त्या कामानिमित्त त्यांच्या मैत्रिणीबरोबर सोलापूरला गेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर एक सद्गृहस्थ होते. त्या मैत्रिणीबरोबर सद्गृहस्थ होते आणि त्या सद्गृहस्थाने त्या त्या परिचित जे आहेत त्यांच्याबरोबर ज्या होत्या त्यांना विचारलं की वहिनी मी तुम्हाला प्रसाद दिला का हो देवीचा? तर त्या म्हणाल्या हो तुम्ही मला दिलं आहे. तर ते म्हणाले की माझ्याकडे मी 3 रक्तवस्त्र आणली होती, तर मी एक त्या जिल्हाधिकाऱ्याला देणार आहे, एक त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला देणार आहे आणि एक माझ्याकडे राहते, तर ह्या ताई आहेत त्यांना मी देऊ का? आणि इतक्या सहज ते रक्तवस्त्र त्या माझे जे परिचित आहेत त्यांना मिळालं. म्हणजे देवीची जेव्हा कृपा होते ना आपल्यावर, तर ती कशी पण, तिला जर आपल्या घरात यायचं असेल तर ती कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला दर्शन देते आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवते. बोला कामाख्या माते की जय. ओम ऐं ह्रीं क्लीं कामाख्याय नमः. हा मंत्र जरा 5 वेळा म्हणूया. ओम ऐं ह्रीं क्लीं कामाख्याय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं कामाख्यायै 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 नमः. हा मंत्र आपण आपल्या घरामध्ये 108 वेळा म्हणू शकता. त्याचप्रमाणे देवीचा देखील आपण 5 वेळा म्हणूया आपण. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 दुर्गा सप्तशतीमध्ये 108 वेळा हा मंत्र म्हणायचं असं सांगितलेलं आहे. सध्या नवरात्र सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही हा मंत्र नक्की घरामध्ये जपमाळ घेऊन 108 वेळा म्हणा आणि नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होईल. फक्त नवरात्रच नाही तर इतर वेळी देखील आपण रोज त्याचं असं नाम जप करायला हवा असं मला वाटतं. जेव्हा सतीदेवीला कळलं की वडिलांनी आपल्याला आणि आपल्या पतीला यज्ञ जो केला आहे, त्यांनी महायज्ञ केला आहे, त्याच्यासाठी आमंत्रित केलं नाही आणि त्यामुळे ती जाब विचारण्यासाठी गेली वडिलांकडे. शंकराने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हट्ट बघून ते म्हणाले ठीक आहे तू जा. आणि ती गेल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की आपला तिथे अपमान होतो आहे आणि तो राग तिला अनावर झाला, तिला दुःख झालं. राग दुःख अशा सगळ्या संमिश्र भावना तिच्या होत्या आणि तिने त्या भरामध्ये त्या अग्निकुंडामध्ये उडी मारली आणि आपला देह टाकून दिला. आणि हे जेव्हा शंकरांना कळलं तेव्हा ते तिथे आले आणि तो देह त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला. अतिशय दुःखी असे शंकर होते, त्यांना विरह सहन होत नव्हता सतीदेवीचा आणि ते इतके रडत होते की हे सर्वांनी पाहिलं देवादिकांनी आणि त्यांना असं वाटलं की अरे बापरे, आता शंकरांची ही स्थिती आहे तर पुढे काय होणार असं त्यांना वाटलं. आणि मग विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने
त्या देहाचे तुकडे केले आणि ते तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे ही शक्तिपीठं निर्माण झाली आणि जागृत अशी ही शक्तिपीठं आहेत. नुसती शक्तिपीठं नाही आहेत, ते जागृत अशी ही शक्तिपीठं आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आसाममध्ये हे योनीपीठ मी सांगितलं कामाख्या देवीचं आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशामध्ये नैना देवी आहेत, कारण तिथे देवीचे डोळे पडलेत. त्यानंतर जिथे जीभ पडली ती ज्वाला देवी ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे देखील हिमाचल प्रदेशामध्ये. ज्वाला देवीच्या इथे असं म्हटलं जातं की 9 ज्वाला अजूनही तिथे प्रज्वलित होतात. 9 ज्वाला अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रज्वलित होतात आणि अनेक संशोधक तिकडे आले. कशामुळे ह्या ज्वाला अजूनही तेवत आहेत हे बघण्यासाठी त्यांनी संशोधन केलं. ना तिकडे कुठला वायू आहे की तो त्यांना वायूमुळे त्या पेटत आहेत किंवा काहीच नाही आहे, कुठलंच इंधन नाही आहे, वायू नाही आहे, तरीसुद्धा त्या ज्वाला तिथे तेवत आहेत. असं म्हणतात की अकबराने त्या ज्वाला बुझवण्यासाठी खूप प्रयत्न केला. त्याने खूप प्रयत्न केला, परंतु शेवटी त्या ज्वाला काही विझल्या नाहीत. शेवटी अकबर देवीला शरण आला. बोला जगदंबा माते की जय. आजच्या युगामध्ये या तरुण पिढीला आपण हे सर्व काही सांगायला हवं असं मला वाटतं. म्हणजे आपण म्हणतो की नाही, तो काय ऐकत नाही, ती काय बघत नाही, ती काय करत नाही, परंतु त्यामागचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय धार्मिक कारण जर आपण या तरुण पिढींना सांगितलं तर नक्कीच ते ऐकतील. पण आपण ते सांगण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आहे आणि जर त्यांना सांगितलं तर तेही तितक्या श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने देवीची प्रार्थना करतील. आपण हा सगळा विचार आता व्हायला हवा आहे. इतर धर्मातील लोक आपल्या धर्माविषयी खूप कट्टर आहेत असं आपण म्हणतो की नाही, हां ते ना खूप कट्टर आहेत असं आपण अगदी सहज म्हणतो. पण त्यांच्या धर्माविषयी कोणी बोललं तर सर तन से जुदा, दुसरा पर्यायच नाही त्यांच्याकडे, सर तन से जुदा. पण आपण अगदी तसं करायचं नाही आहे, कारण आपला सनातनी धर्म आहे, आपल्या धर्मामध्ये असं काही सांगितलेलं नाही आहे. परंतु आपण आपल्या धर्माबद्दल कोणी काही म्हणत असेल, वाईट सांगत असेल तर आपण त्याला रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आता आपणच आपल्या सणांविषयी, उत्सवाविषयी, आपल्या देवांविषयी आपणच समाज माध्यमामध्ये काहीतरी लिहित असतो. आपण फार पुरोगामी आहोत असं दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण हे असं होऊ नये असं मला वाटतं. कारण जर का आपण ते बघा, तुम्ही कधीही बघा, त्या धर्माची लोकं दर शुक्रवारी जाणार म्हणजे जाणार, नमाज पढणार म्हणजे पढणार, दिवसातनं रोजा करणार म्हणजे करणार, पाणीसुद्धा पित नाही तो उन्हाळ्यामध्ये. ते उन्हाळ्यासारख्या ह्या हंगामामध्ये ते पाणीसुद्धा पित नाहीत. पण त्यांचे कट्टर आहेत, ते आहेत की नाही कट्टर. पण आणि तेच तुम्ही ख्रिश्चन बघा, दर रविवारी ते जाणार, आपल्या चर्चमध्ये जाणार, प्रार्थना करणार, मास म्हणतात ते, मास अटेंड करणार आणि येणार. पण आपण असं करतो का? आपण देवळात जातो का? आपण आपल्या नातवंडांना, मुलांना कधी घेऊन जातो का? हां, वाढदिवस असेल तर आपण म्हणतो चल रे आज वाढदिवस आहे, जाऊया जरा देवाच्या पाया पडून येऊया असं आपण म्हणतो. पण जेव्हा आपण इतरांकडे बोट दाखवतो किंवा इतर हे असं करतात असं म्हणतो, तेव्हा आपण आपल्या धर्माविषयी किती जागृत आहोत, आपण आपल्या धर्माविषयी काय करतो आहे याचं भान, सामाजिक भान आपल्याला ठेवायला हवं. मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा देवीचा जागर करण्यापूर्वी एक तुम्हाला अजून कामाख्या देवीचं उदाहरण सांगते. सिक्कीमकडचं एक कुटुंब होतं आणि अतिशय गरीब म्हणजे मजुरी करून जगणारं असं ते कुटुंब. आणि त्या स्त्रीच्या रोज स्वप्नामध्ये कामाख्या देवी येत होते आणि ती कामाख्या देवी येऊन तिला सांगत होती माझं दर्शन घ्यायला ये. तिला तोपर्यंत ती सिक्कीमची, आसामची देवी, तिला तेवढं काही माहीत नव्हतं. पण ती म्हणत होती ही देवी मला बोलवते, मला गेलं पाहिजे. पण तिला काही जाता येत नव्हतं, कारण मोलमजुरी करणारे ते कुटुंब होतं. तिने नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला, दारुडा नवरा, त्याने काही लक्ष दिलं नाही. 1 वर्ष असंच निघून गेलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा तेच घडलं. पुन्हा तिने आपला हट्ट केला, पण तिच्याकडे पैसे नव्हते. कोणाकडून उसने घेऊन ती करू शकली असती ते, पण तिला तसं करायचं नव्हतं. उसने पैसे घेऊन देवीच्या दर्शनाला तिला जायचं नव्हतं. आणि 3ऱ्या वर्षी ती आजारी पडली, खूप आजारी पडली. पण देवी तिच्या स्वप्नात येऊन तिला सांगत होती की तू ये, माझं दर्शन घे. पण तिला जाणं शक्य नव्हतं. मग शेवटी तिने मनाचा हिया केला आणि नवऱ्याला सांगितलं की बाबा रे, मला देवीच्या दर्शनाला जायचं आहे, काही करून मला जायचं आहे. आणि नेमके त्याला मोलमजुरीची त्या दिवशी 900 रुपये मिळालेले होते.
तो तिला म्हणतो, तू इतकी वर्ष माझ्या मागे लागतेस, मला तुम्ही हे द्या, मला तुम्ही ते द्या, हे बघ मला आज 900 रुपये मिळालेत, तुला मला नेहमी जास्त पैसे मिळतात, पण मी देताना तुझ्या हातात कमी टेकवतो, पण आज मी तुला खरं सांगतो मला 900 मिळाले, ते हे तू घे. ती म्हणाली, मला काही नको, मला फक्त देवीच्या दर्शनाला तुम्ही घेऊन जा. त्याला खूप राग आला आणि तो म्हणाला, ठीक आहे असं म्हणाला, निघून गेला आणि दारू प्यायला गेला. पैसे थोडेसे जे काय होते असतील त्याने ते दारूमध्ये उडवले आणि दारू पिऊन तो आला. तो दारू पिऊन आल्यानंतर मात्र तिला आता कळेना, आता मी कसं सांगू की मला जायचं आहे म्हणून. पण काय माहीत काय झालं, ते देवीची कृपा झाली. तो दारू पिऊन आलेला असतानाच तो म्हणाला, की तुला जायचं आहे ना उद्या, चल बॅग भर, जाऊया आपण. आणि तिची ती इच्छा पूर्ण झाली. ती देवीकडे गेली, देवीचं दर्शन घेतलं आणि काही दिवसाने ती गरोदर राहिली आणि तिला मुलगी झाली. तिला 3 मुलगे होते आणि तिची खूप इच्छा होती की मला मुलगी व्हावी आणि तिला मुलगी होत नव्हती आणि तिच्या पोटी मुलगी जन्माला आली आणि तिने तिचं नाव कामाख्या ठेवलं, कारण तिची अशी श्रद्धा होती की त्या देवीलाच माझ्या पोटी यायचं होतं आणि म्हणून ती माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत देत होती. हेच जर मी 3 वर्षापूर्वी गेले असते तर मला 3 वर्षापूर्वी ही मुलगी झाली असते. बोला कामाख्या माते की जय. आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. ज्यांना इथे येऊन मी प्रवचन हे पहिल्यांदाच करते. यापूर्वी मी मोठे मोठे कार्यक्रम केलेत, परंतु प्रवचन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. अखिल भारतीय कीर्तन संस्थेने मला ही संधी दिली प्रवचन करण्याची. प्रवचन म्हणजे काय, जे उपस्थित श्रोता आहेत, भाविक आहेत. वचन म्हणजे विचार, चांगले विचार आपल्या प्रवचनातून द्यावेत, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि कीर्तनामध्ये आपण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपण देवाची स्तुती करत असतो, त्याचं नामस्मरण करत असतो. प्रवचनामधून आपण एक वेगळे विचार काहीतरी समाजाला द्यायला पाहिजेत, हा विचार त्यामागे असतो. आणि त्यामुळे हे प्रवचन करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. जर काही कमतरता राहिली असेल, काही चुकलं असेल, तर तुम्ही सर्वजणं मोठी मंडळी आहात, मला मोठ्या मनाने माफ करा. आणि जे काही माझ्याकडून चांगलं झालं असेल ते देवी आईने माझ्याकडून करून घेतलं असं मी समजते. आणि या भगवंताच्या चरणी, देवीच्या साक्षीने इथे कीर्तन करण्याची मला संधी अखिल भारतीय कीर्तन संस्थेने दिली, त्याबद्दल मी संस्थेचे खूप आभार मानते. त्याचप्रमाणे अध्यक्ष आहेत माधव खरे साहेब, त्याचप्रमाणे कार्यवाह आहेत किशोर साठे साहेब, त्याचप्रमाणे या मंदिरासाठी अहोरात्र काम करणारी जी मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. माझ्या गुरुवर्या उमाताई तेंडुलकर आणि मार्गदर्शिका वंदनाताई टिळक यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात, माझं प्रवचन शांतपणे ऐकून घेतलं. असंच प्रेम आणि असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्या, हीच मी तुम्हाला प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा आपण देवीचा जय जयकार करूया. बोला जगदंबा माते की जय. उदो बोला उदो अंबा मातेचा उदो. उदो बोला उदो अंबा मातेचा उदो. उदो बोला उदो जगदंबेचा उदो. उदो बोला उदो कामाख्या मातेचा उदो. उदो बोला उदो कामाख्या मातेचा उदो. उदो बोला उदो भवानी मातेचा उदो. उदो बोला उदो भवानी मातेचा उदो. उदो बोला उदो माहूर गडवासीचा उदो. उदो बोला उदो माहूर गडवासीचा उदो. उदो बोला उदो सप्तशृंगीचा उदो. उदो बोला उदो सप्तशृंगीचा उदो. उदो बोला उदो करवीर निवासिनीचा उदो. उदो बोला उदो करवीर निवासिनीचा उदो. उदो बोला उदो रेणुका मातेचा उदो. उदो बोला उदो रेणुका मातेचा उदो. उदो बोला उदो चंडिका मातेचा उदो.
उदो बोला उदो आदि शक्तीचा उदो. उदो बोला उदो भवानी दुर्गेचा उदो. उदो बोला उदो कामाख्या मातेचा उदो. उदो बोला उदो शैलपुत्रीचा उदो. उदो बोला उदो ब्रह्मचारिणीचा उदो. उदो बोला उदो चंद्रघंटेचा उदो. उदो बोला उदो कुष्मांडा मातेचा उदो. उदो बोला उदो स्कंद मातेचा उदो. उदो बोला उदो कात्यायनीचा उदो. उदो बोला उदो काल रात्रीचा उदो. उदो बोला उदो महागौरीचा उदो. उदो बोला उदो सिद्धिदात्रीचा उदो. उदो 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 जगदंबा माते की जय. तुम्ही सुरुवात करा ना. हा करा ना, सुरुवात करा तुम्ही. दुःखहर्ता वार्ता वेदनाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची